नमस्कार मित्रांनो, एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण गुणोत्तर व प्रमाण हा अतिशय महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमधील आतापर्यंत सर्व परीक्षेसाठी जे प्रश्न आले होते या चॅप्टरवरती, कोणता चॅप्टर तर गुणोत्तर व प्रमाण यावरती आलेले प्रश्न आपण अतिशय सोप्या भाषेत म्हणजेच फक्त ट्रिक्सनुसार काय करणार आहोत पाहणार आहोत. ओके, मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आजचा आपला पहिला प्रश्न आहे का पहा, 280 चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपण फक्त काय केलंय, जे पाठीमागील परीक्षेला प्रश्न आले होते म्हणजे ज्या तुमच्या ऑफलाईन परीक्षा असतील किंवा ऑनलाईन परीक्षा असतील यामध्ये आलेलेच प्रश्न आजच्या आपण व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मग हा प्रश्न कुठं आला होता पहा, लिपिक भरती नाशिकला आला होता. कधी आला होता, 2015 आला होता. ओके, आणि तुम्हाला माहित असेल तर गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न काय होतात, मोस्टली प्रश्न काय होतात, जास्तीत जास्त प्रश्न काय होतात, पुन्हा पुन्हा रिपीट येतात, म्हणजे तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. मग आता या ठिकाणी तुम्हाला फक्त मी एक सोपी ट्रिक सांगतो. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, 280चं काय सांगितलंय, 2:3 प्रमाणात विभाजन करायला सांगितलंय. मग आपल्याला काय करायचं, फक्त 280 छेद काय करायचं, या गुणोत्तराची बेरीज करायची. गुणोत्तराची बेरीज किती येईल, 2 आणि 3 अधिक किती, 2 अधिक 3 केल्यास किती येईल, 5 येईल. आणि त्याला गुणिले काय करायचंय, आपल्याला काय विचारलंय, आपल्याला लहान संख्या विचारली आहे. लहान संख्या विचारल्यामुळे काय करायचंय, लहान गुणोत्तर घ्यायचं. मग याच्यात लहान गुणोत्तर कोणतं आहे तर ते 2 आहे. विषय संपला. फक्त एवढी मांडणी करायची आणि तुम्हाला गणिती क्रिया करून घ्यायच्या. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 5 ने 280 ला भाग द्यावा लागेल. मग भाग देऊया पहा, 5 1 5. या ठिकाणी काय होईल, 5 5 25. खाली किती राहिले, 28 मधून 25 गेले, खाली 3 राहिले. 3 वरती पुढचा 0 घेतला, 30 झाले. म्हणजे 6 पंचे किती, 30. मग या ठिकाणी काय राहिले, आपले 56 राहिले. 56 गुणिले 2 बरोबर किती येतात, 6 दुने 12 2 हातचा आला 1, 5 दुने 10 1 किती 11. म्हणजेच किती आलं, लहान संख्या कोणती येईल, 112 येईल. मग 112 ऑप्शन कुठे दिले पहा आपल्याला, या ठिकाणी आपल्याला 112 ऑप्शन दिला आहे. लक्षात आलं. आपण फक्त काय केलं, दिलेली संख्या घेतली, छेदामध्ये गुणोत्तराची बेरीज केली आणि आपल्याला लहान संख्या विचारली होती म्हणून आपण या ठिकाणी काय केली, लहान गुणोत्तर घेतलं. जर आपल्याला या ठिकाणी लहानऐवजी जर आपल्याला या ठिकाणी विचारलं असतं मोठी संख्या कोणती, विचारू शकतात ना, काय मोठी संख्या कोणती जर असं विचारलं तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, 280 जशाच तसे येतील आपले, छेद 5 पण जशाच तसे येतील, फक्त गुणिले या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला मोठं गुणोत्तर घ्यावं लागेल. मग मोठं गुणोत्तर किती आहे, 3 आहे. गणिती क्रिया करून घेऊया. 5 1 5. आताच आपण भाग दिलता किती, 56. मग या ठिकाणी 56 त्रिक काय होईल पहा, भाग गुणाकार करून घेऊया. 6 त्रिक 1808 हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. किती होईल, मोठी संख्या किती होईल, 168 होईल. लक्षात येतंय. लहान संख्या विचारली तर लहान गुणोत्तर घ्यायचं, मोठी संख्या विचारली तर काय करायचं, मोठ्या संख्येचं गुणोत्तर घ्यायचं. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे आपला. या ठिकाणी पहा, 2 संख्यांची बेरीज 216 असल्यास तरी वजाबाकी मात्र 36 आहे, तर त्या 2 संख्याचे गुणोत्तर काय. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, 2 संख्याचं गुणोत्तर काढायला सांगितलंय, पण आपल्याला माहिती काय दिली, 2 संख्यांची बेरीज 216 आहे आणि त्याच 2 संख्यांची वजाबाकी किती आहे, 36 आहे. तर आपल्याला त्यांचं गुणोत्तर व प्रमाण काढायला सांगितले. आता हा प्रश्न कुठं आला पहा, अकोला तलाठीला आला होता प्रश्न. कधी आला होता, 2016 ला आला होता. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आता पुन्हा येण्याचे सुद्धा काय खूप चान्सेस आहेत. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं पहा, फक्त एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. आज काय सांगितलेलं आहे, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. काही सेकंदामध्ये तुम्ही काय करू शकता, या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपल्याला बेरीज किती दिलेली आहे, 216, वजाबाकी किती दिलेली, 36. मग 216 अधिक 36 करायचं आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे, 216 वजा 36 करायचे. विषय संपला. फक्त एवढी ट्रिक्स वापरायची. मग आता क्रिया करून घेऊया, गणिती क्रिया. 216 अधिक 36 जर केलं तर किती होईल मित्रांनो, 252. 252 छेदामध्ये काय होईल, 216 मधून जर 36 गेले तर खाली किती राहतात, 216 वजा 36 जर गेले तर खाली राहतील 180. आता 252 छेद आपलं काय राहिलं, 180 राहिलं. आता आपल्याला भाग द्यावा लागेल. सर्वप्रथम काय करू, 2 ने भाग देऊ. 180 भागिले 2 केलं किती राहतील, 90 राहतील.
252ला जर 2 भाग दिला तर खाली किती राहतील मित्रांनो? 126 राहतील. त्याच्यानंतर पुन्हा 90 आणि 126ला 2 भाग बसतोय, पुन्हा 2 भाग देऊ, खाली किती राहतील? 45 राहतील. 126ला जर पुन्हा 2 भाग दिला मित्रांनो तर किती राहतील? 63 राहतील. आता आपलं गणित काय राहिलं पहा? 63 छेद किती? 45. ओके. आता या ठिकाणी पुन्हा 9 भाग बसतोय पहा. 45 भागिले 9 किती? 5 आणि 63 भागिले 9 किती? 7. म्हणजे यांचं गुणोत्तर काय आलं? 7/5. म्हणजे यांचं गुणोत्तर आलं 7/5. मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलंय का पहा 7/5? तर ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला दिलेलं आहे 7/5. लक्षात येतं काय केलं या ठिकाणी आपण? फक्त त्यांच्या बेरीज अधिक त्यांची काय केली? वजाबाकी केली. आणि छेदामध्ये काय केलं? त्यांची बेरीज वजा येणारी त्या संख्येची वजाबाकी केली. फक्त एवढी ट्रिक्स वापरायची तुम्हाला. अतिशय सोपं आहे. ओके. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक मित्रांनो नक्की करा. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा, आपला प्रश्न क्रमांक 3 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा? जर AB बरोबर 7/9, BC बरोबर 3/5 तर ABC बरोबर किती? कधी आलता प्रश्न? पोलीस भरती 2019ला आलेला आहे. 2019ची जी पोलीस भरती होती हिचे पेपर कधी झाले? 2021 मध्ये झाले आहेत. म्हणजे आता लेटेस्ट आलेला हा प्रश्न आहे. ओके. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? एबीचं गुणोत्तर दिलं आपल्याला 7/9, BCचं दिलंय 3/5 आणि आपल्याला ABC या तिघांचं सुद्धा गुणोत्तर काढायला सांगितलंय. काहीच करायचं नाही. गुणोत्तर कोणाच काढायला सांगितलं आपल्याला? A, B आणि C तिघांचं गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितलंय. आता फक्त काय करायचं? आपण एका रेषेत ABC मांडून घ्यायचे. आता त्यांचं दिलेलं गुणोत्तर मांडून घ्यायचं. एबीचं गुणोत्तर किती दिले पहा? 7/9. एका खाली एक मांडून घ्यायचं. BCचं किती दिलंय? 3/5 दिलंय. BCचं गुणोत्तर दिलं आपल्याला 3/5. विषय संपला. आता फक्त काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचा. आता 7च्या खाली इथं संख्या नाही, इथे संख्या नाही. मग काय करायचं? 7चा गुणाकार या संख्येसोबत करायचा. म्हणजे 7 गुणिले 3 करायचं. 7 त्रिक किती? 21. 9च्या खाली संख्या आहे. 9 त्रिक किती? 27. आणि आता या ठिकाणी संख्या नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 5चा गुणाकार 9 सोबत करावं लागेल. म्हणजे 9/5 किती? 45. आपल्याला संख्या काय मिळाल्या पहा? A मिळाली 21, B मिळाली 27, C मिळाली 45. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? ABC या तिघांचं गुणोत्तर काढायला सांगितलेलं आहे. आता याला आपल्याला काय करावं लागेल? संक्षिप्त रूप द्यावं लागेल. मग या ठिकाणी पहा 3ने या तिन्ही संख्येला भाग जातो पहा. 21 भागिले 3 जर केलं तर 7 राहतंय. 27 भागिले 3 केलं तर 9 राहतंय. 45ला जर 3नी भाग दिला तर खाली किती राहतात? 15 राहतात. म्हणजेच यांचं गुणोत्तर काय आहे? 7/9, 9/15. काय गुणोत्तर आहे? 7/9, 9/15. हे गुणोत्तर कोणाचं असणार आहे? ABCचं असणार आहे पहा. मग ऑप्शन आहे का आपल्याला? 7, 9, 15 पहा. 7/9, 9/15 पहा. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्याला. लक्षात येत आहे मित्रांनो? अतिशय सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला काय करायची? मेथड लक्षात ठेवायची आणि अगोदर तुम्हाला सर्वप्रथम गणित समजून घ्यायचे. गणितात विचारलंय काय हे सर्वप्रथम तुम्हाला समजून घ्यायचे. तुमची कोणतीही परीक्षा असो, पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, ZP भरती असो किंवा MPSCचा सुद्धा पेपर असो, अशा प्रकारचेच प्रश्न या प्रकरणावरती तुम्हाला परीक्षेमध्ये काय केले जातात? नेहमी विचारले जातात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. या ठिकाणी काय पहा? 0.2, 0.2, 0.12 व 0.3चा चौथा अनुपात किती आहे? इथे काय विचारलं आपल्याला? 0.2, 0.12 व 0.3चा चौथा अनुपात किती असं विचारलंय. कधी आलता? महापोर्टलवरती जे वित्त विभागाचे पेपर झाले ते ऑनलाईन परीक्षा झाली 2019 या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? तुमची परीक्षा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो या प्रकरणावरती हमखास प्रश्न विचारले जातात. हे प्रकरण असं आहे जे गणितामध्ये पण मोडतं आणि बुद्धिमत्तामध्ये पण मोडतं. मग या ठिकाणी पहा, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल तुम्हाला काहीही करायचं नाही. फक्त एक छोटीशी ट्रिक सांगतो पहा. काय करायचंय? ज्या शेवटच्या 2 संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला काय करायचं? पहिल्या संख्येने भाग द्यायचा. काय सांगितलं मी? शेवटच्या 2 संख्याचा काय करायचा? गुणाकार करायचा आणि त्यांना पहिल्या संख्येने भाग द्यायचा. म्हणजेच काय होईल आपलं गणित? शेवटच्या 2 संख्या काय आहेत आपल्या? 0.12 गुणिले काय? 0.3
छेद किती राहील आपलं, भाग द्यायचं म्हटलं छेदामध्ये आपल्याला काय करावं लागतील, पहिली संख्या घ्यावी लागेल. पहिली संख्या काय 0.2 आहे. विषय संपला. एवढी मांडणी करायची, गणिती क्रिया करून घ्यायची. पहा आता 0.2 ने भाग दिला. पहा बेक बे बेसक 12, इथं 2 दशांश नंतर 2 अक्षर आहेत, इथं 1 आहे म्हणजे काय होईल 0.6 होईल. मग आता 0.6 गुणिले 0.3 बरोबर काय होईल, 6 किती, 6 18 होईल. आता इथं दशांशानंतर एक संख्या, इथं एक संख्या आहे म्हणजे काय होईल, 2 संख्यानंतर दशांश चिन्ह राहील म्हणजेच काय होईल 0.18 होईल. 0.18 आपल्याला ऑप्शन दिलंय का, ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला दिलेलं आहे 0.18. काय सांगितलं होतं मित्रांनो, मी अगदी तुम्ही काही सेकंदात उत्तर काढू शकता. तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर काही सेकंदात तुम्ही या पद्धतीने अशा प्रकारच्या प्रश्नांचे काय करू शकता, उत्तर काढू शकता. ओके. पुढचा प्रश्न आहे. पाहता या ठिकाणी आपला 5 नंबरचा, एका वर्गातील मुले आणि मुली यांचे गुणोत्तर 2:3 आहे. मुलांची संख्या 20 असेल तर मुलींची संख्या किती. काय सांगितलं आपल्याला, मुलं आणि मुली यांचं गुणोत्तर दिलंय 2:3 दिलंय आणि मुलांची संख्या पण दिलेली आपल्याला 20. हा प्रश्न सुद्धा कधी आलता, महापोर्टल वित्त विभाग 2021-19 ला आलेला प्रश्न आहे. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल त्यावेळेस फक्त काय करायचंय, मुलांची संख्या किती दिली आपल्याला 20 दिली. मग 20 जशाच तसे खाली घ्यायचे. छेदामध्ये काय करायचं, आपल्या पहिल्या गणितामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं गुणोत्तराची काय करायची, बेरीज करायची. गुणोत्तराची बेरीज किती होईल, गुणोत्तराची बेरीज करायची नाही तर काय करायचं आपल्याला, या ठिकाणी आपल्याला हे मुलांची संख्या दिलेली ना, मग मुलांचं गुणोत्तर छेदामध्ये घ्यायचं. काय करायचं, मुलांचं गुणोत्तर छेदात घ्यायचं आणि आपल्याला काय केलेलं आहे, मुलींची संख्या विचारलेली आहे मग गुणिले मुलींचं गुणोत्तर घ्यायचं. मुलींचं गुणोत्तर किती आहे, 3 आहे. फक्त झालं, एवढी मांडणी झाली. काय केलं आपण, मुलांची संख्या घेतली, छेदामध्ये काय केलं, मुलांचं गुणोत्तर घेतलं म्हणजे त्याला भागामध्ये आणि गुणीला काय केलं, मुलींचं गुणोत्तर केलं. भाग देऊया. पहा काय होईल 10. 10 गुणिले 3 बरोबर किती 30. मुलींची संख्या किती 30. अतिशय सोपं आहे, तुम्हाला काहीही करायची गरज नाही. पहा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, फक्त तुम्हाला काय करावं लागेल, बेसिक गोष्टी माहिती असाव्या लागतील. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा आपला, प्रश्न क्रमांक 6 आहे. काय सांगितलं यामध्ये पहा, 13, 52 आणि 78 सरळ रूप द्या. हे गणित तर काय काही सेकंदात, याला तर 2 सेकंदही लय झाले या गणित सोडण्यासाठी. आणि पहा परीक्षेमध्ये आलेलं गणित आहे. बरेच मुलं कमेंट करतात, सर सोपे गणित येतात का, सोपे गणित येतात का. तर हे गणित काही परीक्षेमध्ये आलेलं गणित आहे. आता या ठिकाणी आपल्याला फक्त काय सांगितलंय, सरळ रूप द्यायला सांगितलं म्हटलं आपल्याला काय करावं लागेल, 13, 52 आणि 78 ला कोणत्या संख्येने भाग जातो हे पाहावं लागेल. तर या ठिकाणी 13 नेच तिन्ही संख्येला भाग जातो. पहा 13 1 13, 13 चौक 52 आणि 13 सक किती 78. म्हणजे यांचं गुणोत्तर काय आहे, 1 4 4 6 हे यांचं काय असणार आहे, गुणोत्तर असणार आहे. पहा किंवा यांना सरळ रूप दिलं तरी काय असणार आहे, 1 4 4 6 असणार आहे. मग हे आपल्याला ऑप्शन कुठे दिले पहा, 1 4 6 ऑप्शन कुठे पहा आपल्याला, ऑप्शन क्रमांक 4 आहे पहा आपल्याला 1 4 6 या ठिकाणी पहा 1 4 6. लक्षात आलं. सरळ रूप ज्याला तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्या संख्यांना सर्व संख्याला काय करायचं, एका संख्येने भाग देईल अशा संख्येने भाग द्यायचा आहे आणि शेवटपर्यंत भाग देत राहायचा आहे. जोपर्यंत भाग बसेल तोपर्यंत भाग देत राहायचा. ओके. पुढचं गणित आपलं 7 नंबरचं आहे. पहा या ठिकाणी काय विचारलंय, XY म्हणजे 2/5 आणि XZ म्हणजे 3/5 तर YZ बरोबर किती. प्रश्न कधी आलेला आहे, ऑनलाईन परीक्षेला आलेला आहे 2019 ला. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, YZ गुणोत्तर काढायला सांगितलंय. मग आपल्याला XY गुणोत्तर दिलेलं आहे आणि XZ गुणोत्तर दिलेलं आहे. मग आपल्याला फक्त काय करायचं पहा, X Y आणि Z तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्याला अगोदर काय करायचं, जेवढ्याचं गुणोत्तर दिलं असेल तेवढ्याची मांडणी करायची, त्याच्या खाली ज्याचं त्याचं गुणोत्तर लिहायचं. आता XY गुणोत्तर काय आहे, 2/5 आहे, 2/5. ओके. त्याच्यानंतर पहा इथं करण्यात दिलंय X आणि Z दिलंय 3/5. X किती दिलाय 3 दिलाय आणि Z किती दिलाय आपल्याला या ठिकाणी 5 दिलाय. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, आता आपल्याला या ठिकाणी काय झालंय, एका खाली एक असणारी जी संख्या आहे मित्रांनो ती आपल्याला काय करायची, मध्ये घ्यायचं. म्हणजे हे जे X चं गुणोत्तर आहे हे आपल्याला काय करायचं, मध्ये घ्यायचं. म्हणजे आपलं गणित कसं होईल पहा, Y X आणि काय होईल Z होईल, Y X Z. आता या ठिकाणी पहा Y चं गुणोत्तर आपल्याला किती दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे.
5च्या खाली आपल्याला कोणतीही संख्या नाही. एक्सचं किती आहे 2 आहे म्हणजे 2 आणि 3 एक्स आहे. आणि झेडचं किती आहे, झेडचं आपल्याला 3 दिलेलं आहे. आता आपण जे अगोदर गणित घेतलं होतं त्याच्यानुसार फक्त काय करायचं, गुणाकार करून घ्यायचा. मग आता 5 खाली संख्या नसल्यामुळे 5चा गुणाकार करायचा या 3 सोबत करायचा. 5 त्रिक काय होईल 15 होईल, 3 दुणे किती होईल 6 होईल. आणि या ठिकाणी काय होईल पहा, 5च्या वरती संख्या नाही, मग त्यामुळे काय करावं लागेल 5चा गुणाकार या 2 सोबत करावा लागेल. 5 दुणे काय होईल 10 होईल. मग या ठिकाणी काय आपल्याला काय विचारलेलं आहे, वाय झेडचं गुणोत्तर विचारलेलं आहे. मग वायच्या खाली कोणती संख्या आहे 15 आहे, झेड किती आहे 10 आहे. म्हणजेच काय झालं पहा 15 10 झालं. आता याला आपण आणखीन संक्षिप्त रूप देऊ शकतो पहा, 5 ने भाग जातोय पहा या ठिकाणी 3 आणि 5 ने 10ला भाग दिला किती 2, म्हणजे यांचं गुणोत्तर किती झालं 3:2 झालं. 3:2 आपल्याला ऑप्शन आहे का पहा, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहे 3:2. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय इथं वरती 2:3 ऑप्शन पण आहे मित्रांनो, पण हे उत्तर काय चुकीचं आहे. कारण आपल्याला विचारताना काय विचारलं त्यांनी वाय झेडचं गुणोत्तर विचारलेलं आहे. काय वाय झेडचं गुणोत्तर विचारलेलं आहे. मग आपलं वायचं गुणोत्तर किती आलेलं आहे 3 आलेलं आहे आणि झेडचं गुणोत्तर काय आलेलं आहे 2 आलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर कोणतं बरोबर राहील 3:2 बरोबर राहील. जर या ठिकाणी आपल्याला झेड आणि वायचं गुणोत्तर विचारलं असतं तर मग मात्र आपलं गुणोत्तर काय आलं असतं 2:3 आलं असतं. लक्षात येतंय, अतिशय सोपी मेथड आहे. फक्त तुम्हाला काय करायचं बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. आपलं NJ अकॅडमीचं ॲप्लिकेशन मित्रांनो आलेलं आहे. गुगल प्ले स्टोअरवरती ते ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला फक्त ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, लॉग इन करायचे आणि ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही काही मुलांना बॅच दिसत नाही तर काय करायचं स्टोअरवरती क्लिक करा. खाली होमच्या साईडला स्टोअर ऑप्शन आहे, त्या स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय येतील सर्व बॅच दिसतील. तुम्हाला जी बॅच घ्यायची असेल त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता आणि बॅच ऑटोमॅटिकली जॉईन करू शकता मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बा. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला 21,565 रुपये 3 भागामध्ये 4/6 6/9 ह्या प्रमाणात विभागले असता सगळ्यात लहान भाग कोणता असेल. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय लहान भाग कोणता असेल असं विचारलंय. 2019च्या कृषी सेवक लालता महापोर्टल मार्फत झाली, म्हणजे परीक्षा ऑनलाईन झाली होती. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं अतिशय सोपं आहे. आपल्याला काय सांगितलंय सगळ्यात लहान भाग शोधायला सांगितलाय. मग काय करायचं आपल्याला दिलेली संख्या जशाच तशी घ्यायची. काय 21,565 छेदामध्ये काय करायचं तिन्ही गुणोत्तराची बेरीज करायची. तिन्ही गुणोत्तराची बेरीज किती होईल 6 4 10 10 9 किती 19 आणि गुणिले काय करायचं आपल्याला काय विचारलेलं आहे लहान भाग विचारला म्हटलं सर्वात लहान गुणोत्तर कोणतं याच्यामध्ये ते घ्यायचं. सर्वात लहान गुणोत्तर 4 असल्यामुळे काय करायचं 4 घ्यायचं. आता या ठिकाणी संख्या मोठी आहे परंतु काही अडचण नाही, आपल्याला काय करायचं फक्त भाग देऊन घ्यायचा आहे. 19 ने आता त्यांनी गणित दिलंय याचा अर्थ 100% या संख्येला 19 ने काय होतं भाग जातो. तुम्ही पहा कोणत्याही परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला अशी संख्या दिली जाते त्यावेळेस त्या संख्येला भाग जात असतो, तेव्हाच त्यांनी गणित दिलेलं असतं. ओके, मग या ठिकाणी पहा 19 ने भाग देऊन घेऊया. पहा 19 1 19 21 मधून 19 गेले खाली किती राहिले 2 राहिले. पुढचे 5 घेतले किती झाले 25 झाले. पुन्हा 19 1 19 25 मधून 19 गेले खाली किती राहिले 6 राहिले 66 झाले. 19 त्रिक मित्रांनो किती 57. 19 त्रिक किती 57. मग 66 मधून 57 गेले खाली किती राहिले 9 राहिले. 9 पुढचे 5 किती झाले 95 झाले. मग 19 5 किती 19 5 95 निश्चयच म्हणजे पूर्ण भाग गेला मित्रांनो. किती आलं वरती 1135. मग 1135 गुणिले आपल्याला 4 करायचं, गुणाकार करून घेऊया. पहा 4 5 20 0 हातचे किती येतील 2 येतील. 4 त्रिक 12 आणि 2 किती 14. पुन्हा हातचा 1 येईल. 4 1 4 वरचा हातचा 1 घेतला किती झाले 5 आणि 4 1 4 4540. लहान भाग कोणता असेल 4540 असेल. 4540 ऑप्शन कुठे आपल्याला पहा ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्याला 4540. लक्षात येतं मित्रांनो. जर या ठिकाणी मोठा भाग विचारला असता तर आपल्याला फक्त या ठिकाणी लहान भागाऐवजी काय करावं लागतं मोठ्या भागाने गुणावं लागलं असतं. कशाला या संख्येला. जर आपल्याला मधील भाग विचारला असता तर आपल्याला काय करावं लागलं 9 ऐवजी 6 ने गुणावं लागलं असतं. ओके, म्हणजे तुम्हाला फक्त कोणता भाग विचारलाय त्याचं गुणोत्तर काय करायचं या ठिकाणी घ्यायचं.
फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला, 3 वस्तूंची सरासरी किंमत 300 रुपये आहे. त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:5 आणि 5:7 असेल तर त्यांच्यातील सगळ्यात महाग वस्तू. आता इथं काय सांगितलंय, महाग वस्तूची किंमत काढायला सांगितली. महाग वस्तू म्हणजेच काय, सर्वात जास्त किमतीची वस्तू म्हणजे मोठ्या किमतीची वस्तू. ओके, कधी आलता प्रश्न, 2018 आलता महापोर्टलवरती, म्हणजे ऑनलाईन परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. ओके, अतिशय सोपं आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय दिलंय, 3 वस्तूंची सरासरी दिलेली आहे. पहा सरासरी किती दिली, 300 दिली. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 300 गुणिले 3 करावं लागेल. 300 गुणिले 3 केलं तर काय होईल, 300 3 त्रिक 9, पुढचे 2 शून्य जसेच तसे म्हणजे 900. आता छेदात आपल्याला काय करावं लागेल, गुणोत्तराची बेरीज करावं लागेल. गुणोत्तराची बेरीज काय होईल पहा, 3 + 5 8 आणि 8 आणि 7 किती 15. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, सर्वात महाग वस्तू. मग याच्यातलं सर्वात मोठं गुणोत्तर कोणतं आहे, 3, 5, 7 मधलं सर्वात मोठं गुणोत्तर 7 आहे. म्हणजे सर्वात महाग वस्तू आपली झाली. गणिताची मांडणी झाली. पहा आता भाग देऊन घेऊया. पहा 15 ने भाग बसतोय, 15 × 15 15 सक 90, पुढचा शून्य जसाच तसा. काय झालं, 60 गुणिले 7 झालं. गुणाकार करून घेऊया, 26 होतं किती 42, पुढचा 1 शून्य जसाच तसा. महाग वस्तू किती रुपयाची आहे, महाग वस्तूची किंमत किती आहे, 420 आहे. लक्षात आलं, 420 महाग वस्तूची किंमत आहे. जर या ठिकाणी विचारलं असतं स्वस्त वस्तू कोणती, तर आपल्याला लहान गुणोत्तर घ्यावं लागलं असतं. म्हणजेच या 7 ऐवजी आपल्याला काय करावं लागलं, 3 घ्यावं लागलं असतं. मग 6 किती 18, 180 ही काय झाली, स्वस्त वस्तू झाली असती 180. आणि मध्यम किमतीची वस्तू जर विचारलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, या तिन्हीपैकी मध्यम किमतीचं गुणोत्तर घ्यावं लागलं असतं. म्हणजे या ठिकाणी 3 ऐवजी काय करावं लागलं असतं, 5 घ्यावं लागलं असतं. 6 पंचे किती 30, 300. लक्षात आलं, कोणती वस्तू विचारली आपल्याला हे तुम्हाला आधी सर्वात आधी लक्षात घ्यायचं. तिन्ही वस्तूच्या किमतीची बेरीज करा, किती येईल, 900 येईल. 3 वस्तू आहेत, 900 जर 3 ने भागलं तर त्यांची सरासरी पुन्हा किती येईल, 300 येईल. म्हणजे लक्षात आलं, तुम्हाला काहीही विचारलं तुम्हाला गणितामध्ये, फक्त तुम्हाला बेसिक पक्क पाहिजे. लक्षात येतंय, अतिशय सोपं आहे. आता आपलं काय आलं, 420 आलं. आपण ऑप्शन पाहिले नाहीत, ऑप्शन मध्ये पाहूया 420 कुठं आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 420 दिलेलं आहे. लक्षात येतंय, अतिशय सोपं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा, अ आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. ब आणि क यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. तर अ आणि क यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल. ओके, या ठिकाणी भंडारा तलाठी 2015 आलेला प्रश्न आहे मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न आहे. मी पाणी पितो तोपर्यंत काय करायचं होतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नाहीतर मी याचं स्पष्टीकरण तुम्हाला देईलच. ओके, मग आता या ठिकाणी पहा, आपल्याला अ ब चं गुणोत्तर दिलंय 4:7, ब आणि क चं गुणोत्तर दिलंय 3:4. म्हणजे आपल्याला काय करायचं, फक्त जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, काय करायचं आहे, अ ब आणि क मांडणी करून घ्यायची, अ ब क. आता अ आणि ब चं गुणोत्तर काय दिलेलं आहे, 4:7 दिलेलं आहे. म्हणजे अ चं गुणोत्तर किती आहे, 4 आहे. ब चं गुणोत्तर किती आहे, 7 आहे. पुन्हा आपल्याला काय दिलंय, ब आणि क चं गुणोत्तर दिलंय, किती दिलंय, 3:4 दिलंय. म्हणजे ब चं गुणोत्तर किती आहे, 3 आहे. क चं किती आहे, 4 आहे. विषय संपला, मांडणी झाली. या ठिकाणी आपल्याला संख्या नाही, या ठिकाणी संख्या नाही. मग आता तुम्हाला माहिती आहे, ज्या ठिकाणी संख्या नसेल त्यावेळेस काय करायचं, त्याच्या शेजारच्या संख्येसोबत त्याचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग 4चा गुणोत्तर काय करावं लागेल, 3 सोबत करावं लागेल. म्हणजे 4 त्रिक काय होईल, 12 होईल. 7 त्रिक किती होईल, 21 होईल. आणि यासोबत 7 चौक काय होईल, 28 होईल. 12, 21, 28 हे आपल्याला काय झाल्यात, संख्या मिळालेल्या आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, अ आणि क चं गुणोत्तर विचारलेलं आहे. मग अ किती, या ठिकाणी आपला 12 आलाय. क किती आलेला आहे, 28 आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं काय होईल, 28 किती होईल, सॉरी 12 काय होईल, 28 होईल. आता याला आणखीन आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. याला भाग बसतोय पहा. भाग कशाने बसतोय पहा, 4 ने भाग बसतोय पहा. 4 त्रिक 12 आणि 7 चौक किती, 28.
म्हणजे यांचं गुणोत्तर काय आलं, 3/7 हे यांचं गुणोत्तर आलं पहा. याच्यापेक्षा संक्षिप्त रूप याचं होत नाही, याला भाग बसत नाही आता. ओके, म्हणजे किती आलं, 3/7. 3/7 ऑप्शन कुठे, ऑप्शन क्रमांक 2 आहे 3/7. आता ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला असे फसवे ऑप्शन दिलेले असतात पहा परीक्षेमध्ये, या ठिकाणी पहा पुन्हा मी का सांगतोय, या ठिकाणी सुद्धा काय 7/3 झालेलं आहे दिलेलं आहे आणि पुन्हा खाली 3/7 दिलेलं आहे. परंतु हे उत्तर काय आहे, चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, अ आणि क चं विचारलेलं आहे. मग आपलं अ चं गुणोत्तर किती आलेलं आहे, 3चं आलेलं आहे. म्हटलं आपल्याला उत्तरामध्ये 3 अगोदर पाहिजेत आणि नंतर 7 पाहिजेत. खूप मुलं आहेत उत्तर बरोबर सोडतात, त्यांचं गुणोत्तर 3/7 येतं, पण गडबड काय करतात, वरती 7 दिलेलं असतं ते त्यालाच क्लिक करतात किंवा त्यालाच गोल करतात. मग काय होतं, अशामुळे गडबडीमुळे काय होतं, आपला मार्क जातो. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्याला प्रश्नात विचारलंय काय, प्रश्नात विचारलंय काय हे काय करायचं, सर्वप्रथम अतिशय व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. तुम्हाला प्रश्न समजला की तुमचं निम्म उत्तर सुटल्यासारखं असतंय. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रश्न समजला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 11 नंबरचा. 40 मिलीग्रॅमचे 5 ग्रॅमची गुणोत्तर किती. आता या ठिकाणी काय सांगितलंय, 40 मिलीग्रॅमचं 5 ग्रॅमची गुणोत्तर. आता लक्षात घ्या, इथं काय दिलंय, मिलीग्रॅम दिलंय आणि इथं ग्रॅम दिलंय. मग आपल्याला एक तर काय करावं लागेल, मिलीग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये करावं लागेल किंवा ग्रॅमचं रूपांतर मिलीग्रॅममध्ये करावं लागेल. आता काय इथं लक्षात घ्या, मिलीग्रॅमचं रूपांतर जर आपण ग्रॅममध्ये केलं तर हे काय होईल, पॉईंटमध्ये होईल. त्यापेक्षा काय करू आपण, ग्रॅमचंच हे काय करू, रूपांतर मिलीग्रॅममध्ये करू. मग काय 40 मिलीग्रॅम. आता 5 ग्रॅमचं जर मिलीग्रॅममध्ये करायचं असेल तर काय 1000 मिलीग्रॅम बरोबर काय 1 ग्रॅम होतं. मग 5 गुणिले 1000 करावं लागेल. 5 गुणिले 1000 जर केलं तर बरोबर किती होईल, 5000 मिलीग्रॅम होईल. मग 40 छेद किती, 5000 किंवा 40 असं 5000 तुम्ही असंही लिहू शकता, कसंही लिहिलं तरी काहीही फरक पडत नाही. लक्षात येतंय. गणिती क्रिया करून घ्यायची आपल्याला. पहा या ठिकाणी भाग बसतो, हा 0 कट होईल, हा 0 कट होईल. ओके, 4 ने 500ला भाग बसतोय पहा, 4 1 4, इथं 4 1 4, खाली राहिला 1 पुढचा 0 घेतला, 4 2 8, पुन्हा खाली 2 राहिले, पुढचा 0 घेतला, 20 झाले, 4 5 20. काय येईल यांचं गुणोत्तर, 1/125. लक्षात येतंय. अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, गणितात विचारलंय का हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. लक्षात येतंय. 1/125 कुठे पहा, या ठिकाणी पहा 1/125. पहा इथं सुद्धा दुसरा पर्याय त्याने दिला होता 125 परंतु हे पर्याय काय चुकीचा आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. नाहीतर अख्खं गणित सोडायचे आणि गडबड चुकीचं उत्तर लिहायचे, म्हणजे सगळी मथुरा पाण्यात. काय अतिशय सोपं आहे. तुम्हाला फक्त प्रश्न आधी समजून घ्यायचा आहे. कोणतंही प्रकरण असू आणि कोणतीही परीक्षा असू, प्रश्नात विचारलंय काय, गणितामध्ये विचारलंय काय हे आधी समजून घ्या. ओके मित्रांनो. चा प्रश्न आहे आपला 12 नंबरचा. सुमा, शमा व पमा यांचे वये अनुक्रमे 12, 18 व 9 वर्षे असल्यास त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा. त्यांच्या वयाचं काय करायचंय, आपल्याला गुणोत्तर काढायला सांगितलंय. गुणोत्तर काढायचं म्हणजेच आपल्याला काय करायचंय, फक्त यांचं संक्षिप्त रूप करायचंय. संक्षिप्त रूप करायचं म्हणजे काय करायचं, आपल्याला तिन्ही संख्येला काय करायचं, एका संख्येने भाग द्यायचा आहे आणि जोपर्यंत भाग बसेल तोपर्यंत भाग द्यायचा आहे. काहीच दुसरीकडे काहीच करायची गरज नाही. पहा इथंच भाग देऊ शकतो. पहा तीननी भाग बसतोय. पहा 4 त्रिक 12, 6 त्रिक 18, 3 त्रिक 9. काय आलं गुणोत्तर, 4 6 6 3. हा एक ऑप्शन आपल्याला पहा, ऑप्शन क्रमांक 3 आहे, 4 6 6 3. अतिशय सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचंय, गणितात विचारलंय काय हे अगोदर काय करायचंय, समजून घ्यायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 13 आहे. 27 व 12चे मध्यम प्रमाणपद किती आहे. काय सांगितलंय, 27 व 12चं मध्यम प्रमाणपद किती आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. अतिशय सोपं आहे. आता याच्यासाठी तुम्हाला एक मी सिंपल ट्रिक सांगतो. फक्त काय करायचं, आपल्याला वर्गमुळात काय करायचं, या दोन्ही संख्याचा गुणाकार करायचा. वर्गमुळात जर आपण या दोन्ही संख्याचा गुणाकार केला तर आपल्याला काय होतं, मध्यम प्रमाणपद मिळतं. मग वर्गमुळात काय होईल, 27 गुणिले 12 होईल. आता आपल्याला काय करायचं, गुणाकार करून घ्यायचा आहे. 12 7 किती, 84 4, हातचे किती येतील, 8 येतील. 12 दुणे 24, 24 आणि 8 किती मित्रांनो,
12 दुणे 24, 24 आणि 8 किती होतात? 324 होतात, बरोबर का? 24 अधिक 8 324. मग 324 आपले काय येतील? वर्गमुळामध्ये येतील. वर्गमुळात 324 येतील. यात आहे तुम्हाला माहिती पाहिजे, वर्ग तुमचे पाठ पाहिजे. 324 कशाचा वर्ग आहे? तर तो 18चा वर्ग आहे. म्हणजेच यांचं मध्यम प्रमाणपद किती असणार आहे? 18 असणार आहे. 18 आपल्याला ऑप्शन दिलाय का? पहिलाच ऑप्शन दिलाय 18. काय केलं आपण? फक्त काय केलं? आपल्याला ज्यावेळेस मध्यम प्रमाणपद काढायचं असेल त्यावेळेस आपल्याला फक्त दिलेल्या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा आहे. पण कशात करायचा आहे? तो वर्गमुळात करायचा आहे. लक्षात येतंय? अतिशय सोपं आहे. पुढचं गणित पाहूया. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? 5, 8, 12चे चतुर्थ प्रमाणपद काढा. याच्या अगोदर पण या टाईपचा आपण प्रश्न घेतलेला आहे. या ठिकाणी काय सांगितलंय? चतुर्थ प्रमाणपद काढायचे. ज्यावेळेस आपल्याला चतुर्थ प्रमाणपद काढायचं असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय? शेवटच्या दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे आणि त्याला काय करायचंय? पहिल्या संख्येने भाग द्यायचा आहे. मग काय होईल? 8 गुणिले 12. सॉरी, या ठिकाणी 12 नसून या ठिकाणी काय 15 संख्या आहे. टायपिंग मिस्टेक झालंय. 8 गुणिले 15 छेद काय होईल? 5 होईल. ओके, मग लक्षात येतंय? गुणाकार करून घ्या, भागाकार करून घ्या. 5 1 5, 5 त्रिक 15, 8 त्रिक किती मित्रांनो? 24. चतुर्थ प्रमाणपद किती असणार आहे? 24 असणार आहे. कशाचं? 5, 18 आणि 15चं. 24 ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे आपल्याला 24. ओके, पुढचं गणित पाहूया आपण. गणित क्रमांक किती आहे? 15 आहे. या ठिकाणी काय सांगितलंय? 32 व 8चे मध्यम प्रमाणपद किंवा त्यालाच काय म्हणतात? भूमितीमध्ये किती आहे असं म्हणतात. याच्या अगोदर पण आपण अशा प्रकारचं गणित घेतलंय. आपल्याला सरळ काय करायचं आहे? वर्गमुळामध्ये काय करायचं आहे? दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा आहे. 32 गुणिले 8 वर्गमुळात किती होईल गुणाकार? पहा, 8 दुणे किती होईल? 8 दुणे 1606. हा चाला 1, 8 त्रिक 24 आणि 1 किती? 25. म्हणजेच किती झालं? 256. पण ते कशात असणार आहे? वर्गमुळात असणार आहे. 256 आता कितीचा वर्ग आहे मित्रांनो? तर 256 हा काय? 16चा वर्ग आहे. म्हणजेच 32 व 18चे मध्यम प्रमाणपद किंवा भूमितीमध्ये किती असणार आहे? तर तो 16 असणार आहे. लक्षात येतंय? 16. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्याला 16. ओके, अतिशय सोपं आहे. तुम्हाला फक्त गणित समजून घ्यायचं आहे. गणितात काय विचारलंय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? 8 व 18 या संख्याचा भूमितीमध्ये किती? अतिशय सोपं आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी, काहीच करायचं नाही. 8 गुणिले 18 करायचं. बरोबर काय येईल आपलं? वर्गमुळात पहा, 8 गुणिले 18, 8 8 किती? 64, 4 हा 6, 8 1 8, 8 आणि 6 किती? 14. म्हणजे 144. 144 वर्गमुळात आहेत. वर्गमुळाच्या बाहेर काढले तर काय होईल? 12चा वर्ग 144 आहे. म्हणजेच 8 व 18 या संख्याचा भूमितीमध्ये किती असेल? 12 असेल. याला आता भूमितीमध्ये शब्द असू शकतो किंवा मध्य प्रमाणपद असाही शब्द असू शकतो. कोणताही शब्द असला तरी काय करायचंय? मेथड हीच वापरायची, कारण दोन्ही शब्दाचा अर्थ काय आहे? एकच आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 17 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा? दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती असेल? आता अशा प्रकारचं गणित आपण याच्या अगोदर पण घेतलेलं आहे. आपल्याला ऑप्शन दिलेत पहा, 4-1, 4-5, 1-4 आणि 5-3. आता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो, नजर चुकीने राहू शकतो सबस्क्राईब केल्याचा, तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं? तर आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड केले जातात ते तुम्हाला काय होतं? तर लगेच भेटतात. तसेच मित्रांनो आपला व्हिडिओ काय करा? तुमच्या मित्रपरिवाराला काय करा? नक्की शेअर करा, म्हणजेच फॉरवर्ड करा. ओके, त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला मी याच्या अगोदरही सांगितलं, आपलं NG अकॅडमी या नावाने आपलं गुगल प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आलेलं आहे. त्याची लिंक मी काय करेल? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा काय करेल? पिन करेल. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला बॅच दिसतील. बॅच नाही दिसला तर स्टोअरवरती क्लिक करा. ॲप्लिकेशनमध्ये स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व बॅच दिसतील मित्रांनो. ओके, धन्यवाद मित्रांनो.